अखेर एकनाथ शिंदेंनी मुंबईवर आपला भगवा फडकवलाच. मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार याचे नाव आता अधिकृतपणे जाहीर झाले आहे. हे नाव बाहेर येताच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जेव्हा मुंबईच्या महापौर पदासाठी एक असं अत्यंत अनपेक्षित आणि वेगळंच नाव समोर आलं, तेव्हा राजकीय विश्लेषकांनीही कपाळावर हात मारून घेतला, कारण याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. हे नाव ऐकल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे बडे नेते देखील पूर्णपणे थक्क झाले आहेत, कारण शिंदेंनी शेवटच्या क्षणी अशी काही राजकीय खेळी खेळली की ज्यामुळे संपूर्ण सत्तेचा खेळच उलटा पालटला. कालपर्यंत मुंबईचे वातावरण पूर्णपणे वेगळं भासत होतं. असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हे शिंदेंवर वरचढ ठरत आहेत. प्रत्येक निर्णयात शिंदे यांना बॅकफूटवर ढकललं जात होतं. सामान्य लोकांना आणि राजकीय पंडितांनाही असं वाटू लागलं होतं की आता शिंदेंची ताकद हळूहळू संपत चालली आहे. पण शिंदेंनी शांत राहून असा काही डाव टाकला की जो पाहून खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस देखील चकित झाले आहेत. एक अत्यंत गुप्त आणि खळबळजनक घडामोड आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. ही घटना ना कोणत्या टीव्ही चॅनलवर दाखवण्यात आली, ना कोणत्याही मोठ्या वृत्तपत्रात तिची बातमी छापून आली. मध्यरात्री एक गाडी गुप्तपणे निघाली होती. त्या गाडीचा पाठलाग अनेक टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी करत होते, पण ती संशयास्पद गाडी कोणाच्याही हाती लागली नाही. अखेर ती गाडी एका अज्ञात ठिकाणी थांबली आणि तिथे बंद दाराआड अशी काही गुपित चर्चा झाली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलून गेली. कालपर्यंत टीव्ही आणि सोशल मीडियावर अशा प्रचंड अफवा पसरवल्या जात होत्या की शिंदेंचं राजकीय करिअर आता संपुष्टात येणार आणि भाजप आपलाच हक्काचा महापौर खुर्चीवर बसवणार. यामध्ये महाराष्ट्राचे आधुनिक चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस हे शिंदेंना प्रत्येक वळणावर मात देत होते असं चित्र होतं. पण अचानक दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत एक अतिशय गोपनीय बैठक पार पडली आणि त्या बैठकीत असा काही धक्कादायक निर्णय झाला ज्याने मुंबईचा महापौर फायनल केला. शिंदेंनी अखेर मुंबईची लढाई जिंकली आहे. एकनाथ शिंदेंनी असा एक मास्टर स्ट्रोक मारला आहे ज्याची साधी भणक देखील देवेंद्र फडणवीस यांना लागली नव्हती. हा नेमका काय प्रकार आहे? शिंदेंनी भाजपच्या गोटात शिरून नक्की कोणाशी हातमिळवणी केली आहे? हे सर्व रहस्य आपण आता टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. ही संपूर्ण गोष्ट सुरू होते दिल्लीच्या त्या हाय प्रोफाईल आणि रहस्यमय बैठकीपासून. एकनाथ शिंदे एका विशेष विमानाने तातडीने दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत केवळ मोजकीच आणि अत्यंत विश्वासू मंडळी होती. त्यांना तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पाचारण करण्यात आले. बाहेर कडाक्याची थंडी होती, पण त्या बंद खोलीत मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचे वातावरण कमालीचे तापलेले होते. कल्पनेच्या पडद्यावर हे चित्र पहा. एका बाजूला सत्तेचे महाचाणक्य अमित शहा बसले आहेत आणि दुसऱ्या बाजूला तळागाळातील सामान्य कार्यकर्ता, ते राज्याचा मुख्यमंत्री असा संघर्षमय प्रवास केलेले एकनाथ शिंदे. अमित शहा यांनी चक्क एक फाईल पुढे सरकवली आणि रोखठोक शब्दात बजावले, एकनाथजी, मुंबईवर आमचाच नैसर्गिक हक्क असेल. यंदा भाजपचा महापौर पदावर बसवणे हे आमचे जुने स्वप्न आहे आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण मदत करावी लागेल. परंतु शिंदेंनी देखील तितक्याच संयमाने आणि धीर गंभीरपणे उत्तर दिले, बघा अमितभाई, मी मुख्यमंत्री झालो ते केवळ शिवसैनिकांच्या ताकदीवर. जर मुंबईत शिवसैनिकाचा महापौर नसेल तर माझे निष्ठावंत कार्यकर्ते मला जाब विचारतील की आपण या सत्तेत नेमके का सामील झालो. शिवसेनेचा मुख्य आधार ही मुंबई आहे. तोच जर आपण गमावला तर आमचे अस्तित्व काय उरेल? या प्रसंगानंतर तिथे काही काळ भयान शांतता पसरली. ही शांतता जणू एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची चाहूल होती. याच बैठकीत असा एक पेच आला ज्याची चर्चा आजही राजकीय वर्तुळात गुपित म्हणून दबक्या आवाजात केली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा शिंदेंनी आपला हट्ट सोडला नाही, तेव्हा काही जुन्या फाईल्सचा आणि चौकशीचा संदर्भ तिथे मुद्दाम दिला गेला. असं म्हटलं जातं की शिंदेंच्या काही खास मंत्र्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारी आणि तपासाचा उल्लेख तिथे मुद्दाम केला गेला. जर युतीमध्ये राहून आमचं ऐकलं जात नसेल तर आम्हाला वेगळी पावलं उचलावी लागतील, असा एक अप्रत्यक्ष इशारा शिंदेंना देण्यात आला होता. शिंदेंना पक्के ठाऊक होते की जर त्यांनी आता माघार घेतली तर त्यांचे राजकीय अस्तित्व संपेल आणि जर ते लढले तर त्यांना तपास यंत्रणांचा सामना करावा लागेल. पण एकनाथ शिंदे झुकले नाहीत. दिल्लीच्या त्या थंड वातावरणात अमित शहांच्या समोर हो किंवा नाही असं काहीही स्पष्ट न सांगता शिंदे बाहेर पडले खरे, पण त्यांच्या मनात संतापाचा वणवा पेटलेला होता. विमानतळावर जातानाच त्यांच्या डोक्यात एकच चक्र सुरू होतं,
जर आज भाजपसमोर गुडघे टेकले तर उद्या शिवसैनिक आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. आणि इथूनच सुरू झाला तो खरा राजकीय थरार, ज्याला राजकारणाच्या इतिहासात ऑपरेशन भगवा म्हटलं जाईल. दिल्लीतून मुंबईत उतरताच शिंदेंनी आपल्या 2 अत्यंत विश्वासू शिलेदारांना तातडीनं बोलावून घेतलं आणि एक असा गुप्त निरोप दिला जो कोणालाही अपेक्षित नव्हता. हा निरोप एका अत्यंत प्रभावशाली शक्तीसाठी होता. पण हे सगळं उघडपणे होणं शक्य नव्हतं, कारण पत्रकारांचे कॅमेरे वर्षा बंगल्यावर 24 तास तैनात होते. त्यामुळे शिंदेंनी एक अत्यंत गोपनीय पद्धत अवलंबली. मध्यरात्री 2 वाजता जेव्हा पावसाचा जोर शिगेला होता, तेव्हा शिंदेंची एक खाजगी साधी गाडी मंत्रालयाच्या मागच्या बाजूने अतिशय सावधपणे बाहेर पडली. कोणालाही शंका आली नाही की या साध्या गाडीत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री बसले आहेत. ही गाडी कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्याच्या घराकडे गेली नाही, तर मुंबईच्या पूर्व उपनगरातील एका अशा गुप्त फार्म हाऊसवर पोहोचली जिथे कोणाचंही लक्ष जाणार नव्हतं. तिथे आधीच 2 गाड्या उभ्या होत्या. एक गाडी होती दिल्लीच्या तख्ताशी थेट संबंध असलेल्या एका बड्या नेत्याची, आणि दुसरी होती एका अशा मध्यस्थाची जो आजही सत्तेच्या वर्तुळात अत्यंत आदरणीय मानला जातो. त्या बंद खोलीत जे घडलं ते ऐकून कोणाचेही डोळे पांढरे होतील. सुरुवातीला तिथे प्रचंड तणाव होता. दोन्ही बाजूंनी एकमेकांकडे संशयानं पाहिलं गेलं. पण मग त्या बड्या नेत्यानं शांतता भंग केली. ते एकनाथरावांना उद्देशून म्हणाले, एकनाथराव, आपण 2.5 वर्षांपूर्वी जे राजकीय गणित मांडलं होतं ते आता पूर्णपणे बदलायची वेळ आली आहे. आज प्रश्न केवळ खुर्चीचा नाही तर वर्चस्वाचा आहे. दिल्लीला वाटते की सगळं काही त्यांच्या नियोजनानुसार चाललंय, पण जर जमिनीवरची पकड निसटली तर हातात काहीच उरणार नाही. मुंबईच्या राजकारणात जर आपण एकमेकांना संपवायला निघालो तर तिसराच कुणीतरी त्याचा फायदा घेईल. आपल्याला असं काहीतरी अघटित करावं लागेल ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसेल. हे शब्द शिंदेंच्या जिव्हारी लागले. तिथे उपस्थित असलेल्या सूत्रांच्या मते शिंदेंच्या डोळ्यात त्यावेळी एक वेगळीच जिद्द आणि चमक होती. त्यांनी तिथेच शब्द दिला की निर्णय असाच होईल जो कोणाच्या कल्पनेतही नसेल. ही बातमी जेव्हा हळूहळू दिल्लीपर्यंत पोहोचली तेव्हा तिथल्या सर्वोच्च नेतृत्वालाही मोठा धक्का बसला. अमित शहा यांच्यापर्यंत जेव्हा या गुप्त बैठकीचे सविस्तर तपशील पोहोचले तेव्हा पुन्हा एकदा पडद्यामागून मोठ्या हालचाली सुरू झाल्या. एका बाजूला दिल्लीचे बडे नेते आणि दुसऱ्या बाजूला शिंदे यांच्यात पुन्हा एकदा चर्चा झाली. या चर्चेतून अशी एक युती आकाराला आली जिचा विचार राजकीय विश्लेषकांनी स्वप्नातही केला नव्हता. या मोठ्या खेळाची पहिली झलक जगाला दिसली ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत. राजकारणात कोणतीही मोठी गोष्ट करण्यापूर्वी एक लॅबोरेटरी टेस्ट केली जाते आणि KDMC ही शिंदेंसाठी तीच प्रयोगशाळा होती. तिथे 122 जागांचा मोठा खेळ रंगला होता. भाजप 50 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा दावा करत होती आणि शिंदेंकडे 53 जागा होत्या. भाजपला पूर्ण खात्री होती की सत्तेच्या लाभासाठी शिंदे त्यांच्याकडेच येतील. पण शिंदेंच्या मनात वेगळंच वादळ घोंगावत होतं. त्यांनी मध्यरात्री राज ठाकरेंशी हातमिळवणी केली. ज्या क्षणी श्रीकांत शिंदेंनी मनसेचा पाठिंबा जाहीर केला त्या क्षणी दिल्लीच्या भाजप कार्यालयात सन्नाटा पसरला. हाच तो KDMC मॉडेल होता. वास्तवात तो मुंबईवर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी केलेला एक महत्त्वाचा ड्रायरन होता. राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रक्रियेत किंगमेकरची भूमिका अत्यंत चोखपणे बजावली. मनसेचे नेते आणि शिंदेंचे दूत यांनी मध्यरात्री अनेकदा अंधेरी आणि दादरच्या काही गुप्त ठिकाणी भेटीगाठी घेतल्या. पडद्यामागचा निरूप स्पष्ट होता. आम्ही थेट तुमच्यासोबत येणार नाही, पण एका विशिष्ट शत्रूला पाडण्यासाठी आम्ही तुमच्या समर्थित उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देऊ. प्रेक्षकांनो, आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते सध्याच्या राजकीय हालचालीवर आधारित एक महत्त्वाचं विश्लेषण आणि शक्यता आहे. राजकारणात कोणतीच गोष्ट कधीच फिक्स नसते आणि पडद्यामागे नेमकं काय हालचाली घडतात हे कोणाला ठाऊक नसतं. पण KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकामधला जो प्रयोग पाहता मुंबईतही असंच काहीतरी आगतीत जर घडलं तर नवल वाटण्याचं काही कारण नाही. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुम्हाला नेमकं काय वाटतं. एकनाथ शिंदे मुंबईच्या राजकारणात खरा राजा होतील का? खरोखर भाजप आणि शिंदे यांच्यात पडद्यामागे काही संघर्ष सुरू असेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईचा जो महापौर होईल त्याचं नाव तुम्हाला कोणतं योग्य वाटतं? उद्धव ठाकरे गटाचं की एकनाथ शिंदेच्या गटाचं की भाजपचाच त्या ठिकाणी महापौर होईल? तुमचं मत अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंटवरूनच या विषयावरची पुढची दिशा स्पष्ट होणार आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच आतल्या बातमींसाठी आणि विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.